तुला राग असह्य होतो ना, आणि इतका अनावर होतो की समोरच्याला काय करू आणि काय नको असं वाटतं, आणि मग तू सरळ कुठलाही विचार न करता बोलत सुटतोस, होय ना? पण हा राग म्हणजे तू स्वतःभोवतीच लावलेली आग आहे, हे तुला ठाऊक आहे का? अरे, आणि समोरच्याचं नुकसान होत नाही तर सर्वस्वी तुझं नुकसान होत आहे. त्यामुळे या भडकणीवर नियंत्रण कसे प्राप्त करायचे ते सांगतो. शांतपणे ऐक. तू जेव्हा रागात असतो त्यावेळी तू सर्वात अविचारी असतोस. म्हणून त्या आवेशात तू हवं नको ते बोलतोस, आणि बोललेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही. त्यामुळे तू समोरच्याच्या मनाचा विचार न करता बेफान शब्दांनी वार करतोस, आणि त्याला तर ते लागतंच, पण त्याचा त्रास तुला जास्त होतो. जेव्हा तू शांत होतोस तेव्हा तुला वाटतं आपण फार बोलून गेलो. आता लक्षात घे, एखादी गोष्ट तुटली की तू जोडायला जाशील, आणि जोडशील सुद्धा. कितीही नाही म्हटलं ना तरी त्यावरचे व्रण मात्र तसेच राहतील. आणि म्हणून धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? तर डोक्यावर बर्फ ठेवायचा. गरम वस्तूला हात लागला की हात भाजतो, आणि मग वाटतं आपण अविचारीपणा केला. पण वस्तू थंड झाली तर हात भाजला नसता, पण वेळ निघून गेलेली असते, आणि हाती जखम जी उमटायची असते ती उमटलेलीच असते. अगदी तसंच काही रागाचं आहे बघ. राग आला तरी शांत राहावं, काहीच बोलू नये, दीर्घ श्वास घ्यावे, आणि त्याने राग शांत होण्यास मदत होते. आणि मग समोरच्याला शांतपणे आपले मुद्दे पटवून द्यावे. आता तू प्रामाणिक असशील तर त्यालाच खजील झाल्यासारखं होईल. बघ, येथेच तू जिंकतोस. प्रत्येक परिस्थितीत शांतपणे हाताळणे हीच तुझी खरी सत्वपरीक्षा आहे. आणि लक्षात ठेव, रागामुळे तुझ्याच मानसिक परिस्थितीत बिघाड होतो, आणि या कलियुगात राग धरून देऊ नकोस. समोरच्याला माफ करण्यात सुद्धा मोठं काळीज लागतं. गोष्टी सोडून द्यायला शिक. आणि कोणाची कुठलीही भेट शेवटची असेल हे आपल्याला देखील ठाऊक नसतं. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत राहायचं, स्वतःवर ताबा ठेवायचा, आणि हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.